जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ। द जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। पलूस तहसीलदार यांच्या भरारी पथकाच्या 12वी परीक्षा केंद्रांना भेटी। सोमवार दिनांक 17 फेब्रुवारी रोजी 12वीचा भौतिकशास्त्राचा पेपर होता। 12वीची बोर्डाची परीक्षा म्हणजे आयुष्याच्या वळणावर असलेली अत्यंत महत्त्वाची परीक्षा असते। म्हणूनच विद्यार्थी सुद्धा वर्षभर कष्ट घेत असतात। तालुक्यातील सर्वच परीक्षा केंद्रांवर 12वीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरळीत आणि कॉपीमुक्त व्हाव्यात याकरिता खबरदारीचा उपाय म्हणून शासन सुद्धा काळजी घेत आहे। त्याचाच एक भाग म्हणून पलूस तालुक्याच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांनी महसूल विभागाच्या वतीने भरारी पथक तैनात केले आहे। सर्व परीक्षा केंद्रांना भेटी देऊन सुरळीतपणे परीक्षा चालू आहेत का नाहीत याची खातरजमा भरारी पथकातून केली जात आहे। कोणताही गैरप्रकार होणार नाही याची काळजी घेतली जात आहे। पलूस तालुक्याच्या तहसीलदार दीप्ती रिठे यांच्या मार्गदर्शनाखाली निवासी नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर यांनी भौतिक शास्त्राच्या पेपरवेळी पलूस तालुक्यातील रामानंद नगर येथील डॉक्टर पतंगराव कदम महाविद्यालय येथे भेट दिली। तिथल्या केंद्राची माहिती घेतली। सर्व ब्लॉकला परीक्षार्थी परीक्षा देत असताना तिथे भेट दिली। कोणताही अनुचित प्रकार घडता कामा नये, कॉपीमुक्त परीक्षा झाल्या पाहिजेत अशा सूचना त्यांनी संबंधित केंद्रांना दिल्या। त्याचबरोबर पलूस येथील विष्णू दिगंबर पलुसकर शाळेला सुद्धा या पथकाने भेट दिली। तिथे सुद्धा केंद्राची माहिती घेऊन परीक्षा केंद्रात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांना अधिकाऱ्यांकडूनच परीक्षार्थींची माहिती घेतली। एकूण ब्लॉक किती आहेत याचीही माहिती घेतली आणि परीक्षा सुरळीत होण्यासंदर्भात सूचना पलूस तहसीलच्या भरारी पथकातर्फे निवासी नायब तहसीलदार डॉक्टर आसमा मुजावर यांनी दिल्या।